राज्यातील ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे त्या सर्व नागरिकांना प्रत्येक महिन्याला ई श्रम कार्डवरती 3000 रुपये मिळणार आहेत। कारण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ई श्रम कार्डवरती एक नवीन योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, तुम्ही ई श्रम कार्ड योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला थेट भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्या सर्व नागरिकांना ई श्रम कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ई श्रम कार्ड योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, तर ते तुम्ही ई श्रम कार्ड कधी पण काढलेलं असेल तरी पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच राज्यातील महिलांसाठी ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ज्याप्रमाणे नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे, विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे, अपंग नागरिकांसाठी अपंग महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळवून देणारी ई श्रम कार्ड योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। जर तुम्ही ई श्रम कार्ड योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजेच तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, त्यासोबत या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कोणी करायचा आहे आणि हा अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। बघा मित्रांनो, तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला ई श्रम कार्डच्या आधारावरती 3000 रुपये मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा अगदी मुद्देसूद पद्धतीने माहिती सांगणार आहे की या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे। परंतु सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे हे जे ई श्रम कार्ड आहे, म्हणजे तुम्हाला ज्या ई श्रम कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे, तर ते ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असो, म्हणजेच तुम्ही हे ई श्रम कार्ड 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असायला पाहिजे। ते ई श्रम कार्ड काढून कमीत कमी 6 महिने झालेले असायला पाहिजेत, तरच तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। परंतु जर तुमच्या मनामध्ये असा विचार आलेला असेल की आज किंवा उद्या आपण हे नवीन ई श्रम कार्ड काढू आणि आपण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन टाकूयात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी जुनं ई श्रम कार्ड काढलेलं असेल, म्हणजेच ते 4 वर्षांपूर्वी काढलेलं असू द्या, 5 वर्ष 10 वर्ष, तुम्ही ते ई श्रम कार्ड कधी पण काढलेलं असू द्या, फक्त त्याला 6 महिन्यांच्या वरती दिवस झालेले असायला पाहिजेत। जर तुम्ही आता नवीन ई श्रम कार्ड काढलं तर तुम्हाला पुढच्या 6 महिन्यानंतर योजनेचा अर्ज करता येईल। कमीत कमी 6 महिने पूर्ण असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की ई श्रम कार्ड योजना कोणासाठी आहे, म्हणजेच या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कोणाला करता येईल। ही ई श्रम कार्ड योजना खास करून कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमचा वेळ वाचणार आहे, म्हणजेच तुम्हाला सुद्धा समजून जाईल की या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज तुम्हाला करता येईल का, ही ई श्रम कार्ड योजना तुमच्यासाठी आहे का, हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा। 2 मिनिटांमध्ये जी पण काही माहिती सांगणार आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर बघा मित्रांनो, जे नागरिक राज्यातील रेशनधारक आहेत, जे नागरिक राज्यातील शेतकरी बांधव आहेत, जे नागरिक राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत, गॅस ग्राहक आहेत, लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्याकडे हे कार्ड असेल त्या सर्वांना या पेन्शनचा अर्ज करता येणार आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व रेशनधारक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, गॅस ग्राहक, लाडक्या बहिणी यांच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर या सर्वांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांचा हप्ता मिळत राहिला आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांचा हप्ता मिळत राहिला, म्हणजे टोटल मिळून प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 4500 रुपये, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 4.5, त्यासोबतच विधवा पेन्शनचे लाभार्थी असणाऱ्या त्यांना सुद्धा 4500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी 2 मिनिटं कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे। बघा, या ठिकाणी आपण सर्व
सर्वात अगोदर बघून घेऊयात की या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी कोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। कारण मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये किंवा देशामध्ये कोणती जर योजना सुरू करण्यात आली तर त्याच्यामध्ये पात्रता 100% लावल्या जातात। कारण जे पात्र असतात त्यांनाच याचा लाभ दिला जात असतो। म्हणजे सरकार काय म्हणते, या ज्या योजना सुरू करण्यात येत असतात तर या योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येत असतात। म्हणजेच मित्रांनो फक्त पात्र लाभार्थ्यांसाठी सुरू सुद्धा करण्यात येत असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु मित्रांनो जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत नसाल तर यापुढे तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा नाही। कारण फक्त पात्र लाभार्थ्यांनाच 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ या ई श्रम कार्डवरती देण्यात येणार आहे। जर तुम्ही अपात्र होत असाल तर हा व्हिडिओ पाहू नका, कारण या ठिकाणी तुमचा वेळ वायाला जाणार आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या ई श्रम कार्डवरती पेन्शन योजनेचा लाभ देत आहोत। म्हणजेच जे पात्र असतील त्यांना याचा लाभ मिळत आहे। बघा एका मिनिटामध्ये पात्रता सांगतो, लगेच आपण या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी ई श्रम कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं आवश्यक आहे। हे ई श्रम कार्ड असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ई श्रम कार्ड योजनेच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळवायचे असतील तर तुमच्याकडे सर्वात प्रथम ई श्रम कार्ड असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। ई श्रम कार्ड असेल तरच तुम्हाला याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। आता बघा मित्रांनो जी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे हे जे ई श्रम कार्ड आहे तर ते ई श्रम कार्ड कमीत कमी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असायला पाहिजे। जर तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर ई श्रम कार्ड काढलेलं असेल म्हणजेच ते कार्ड काढून 6 महिने झालेले असतील तर तुम्हाला योजनेचा अर्ज करता येईल। परंतु जर तुम्ही हे ई श्रम कार्ड मागच्या 1 महिन्यापूर्वी काढलेलं असेल, मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही। फक्त जे जुने लाभार्थी आहेत त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। त्यासोबत मित्रांनो जी ई श्रम कार्डची तिसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। कारण सरकारने सर्वात महत्त्वाची अट लावलेली आहे, ती अट म्हणजे 18 वयापेक्षा ज्यांचं वय जास्त असेल त्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे। परंतु जर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ यापुढे पाहायचा नाही, कारण ही योजना तुमच्यासाठी नाही। ज्यांचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता बघा मित्रांनो 3 पात्रता सांगितल्या, परंतु चौथी पात्रता आणि 5वी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा पहिल्या 3 पात्रतांमध्ये 90% नागरिक पात्र ठरतील, परंतु हे जे चौथी पात्रता आहे आणि 5वी पात्रता आहे तर या 2 पात्रतांमध्ये 40% नागरिक अपात्र सुद्धा ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की आपला नंबर या अपात्रतेच्या यादीमध्ये येत आहे का आपला नंबर पात्रतेच्या यादीमध्ये येत आहे। बघा मित्रांनो चौथी पात्रता कान देऊन या ठिकाणी ऐकायची आहे। बघा चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। म्हणजेच तुमच्या घरामधील तुमचा मुलगा असेल, तुम्ही स्वतः असतील, तुमची पत्नी असेल, मुलगी असेल, सासू सासरे असतील तर यांच्यामधील कोणताही सदस्य पोलीस नसायला पाहिजे, वकील नसावा, शिक्षक नसायला पाहिजे, शाळेमधील शिपाई असेल, महानगरपालिकेमधील कर्मचारी असेल, पंचायत समितीमधील कर्मचारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, कोणी जरी असतील म्हणजे सरकारी हुद्द्यावरती कोण जर असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। कारण ही योजना फक्त गरीब कुटुंबातील नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येत आहे। त्यासोबत मित्रांनो आता जी शेवटची आणि 5वी पात्रता आहे तर ती 5वी पात्रता म्हणजे लाभार्थ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु ज्यांचे रेशन कार्ड काही कारणास्तव हरवलेले असतील, खराब झालेले असतील, ज्यांचे रेशन कार्ड सध्याच्या स्थितीला सापडत नसतील त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पर्याय ठेवलेला आहे। तो पर्याय म्हणजे जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरती अर्ज करता येईल, जर रेशन कार्ड नसेल
त्याच्याऐवजी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता, परंतु तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परंतु जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा अर्ज करता येणार नाही, तुम्हाला याचा लाभ सुद्धा मिळणार नाही. आता बघा मित्रांनो, जे नागरिक या 5 पात्रतांमध्ये बसत असतील त्याच नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत. त्याच नागरिकांना 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आता बघा या ठिकाणी जे नागरिक या 5 पात्रतांमध्ये बसत नसतील त्या नागरिकांनी हा व्हिडिओ पाहायचा नाही, कारण पात्रतेमध्ये बसत असणाऱ्याच नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे, त्यांनाच ही पेन्शन मिळत आहे. अशा पद्धतीची माहिती पंतप्रधान मोदी साहेबांनी आत्ताच व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की या ठिकाणी 3000 रुपयांच्या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे. म्हणजेच ही श्रम कार्डवरती ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा भेटून जातील. बघा याचा अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. बघा याच्यामध्ये पहिली पद्धत ऑनलाईन पद्धत आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला तरी पण पैसे मिळतील, आणि दुसरी पद्धत कागदी प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कागद तयार करावी लागतील, म्हणजेच याच्यामध्ये कागदपत्रे काढावी लागतील आणि कागदपत्रांच्या आधारावरती सुद्धा अर्ज करता येऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज 2 पद्धतीने करता येणार आहे. याच्यामधील पहिली पद्धत ऑनलाईन पद्धत आहे. ऑनलाईन पद्धत सोपी आहे आणि दुसरी पद्धत कागदी पद्धत आहे. तर ही कागदी पद्धत सुद्धा सोपीच आहे. तुम्हाला जी सोयीस्कर पद्धत वाटते त्याच पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे समजलेलं आहे. बघा अर्ज कसा करायचा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. तर हा अर्ज कुणी करायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा अर्ज कुणी करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा याच्यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे हे ई श्रम कार्ड असेल, बघा हे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांना अर्ज करता येईल. हे ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल त्यांना अर्ज करता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे रेशनधारक असतील, गॅस ग्राहक असतील, भाजी विक्रेते असतील, बांधकाम कामगार असतील, त्यासोबत मजूर असतील, शेती करणारे शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लाडक्या बहिणी असतील, महाराष्ट्र राज्यामधील मोलमजुरी करणारे जे नागरिक असतील त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. खास करून त्यांच्यासाठीच योजना आहे. त्यामुळे सर्व ई श्रम कार्ड लाभार्थ्यांना हा अर्ज करता येणार आहे. आता बघा मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे, कुणी करायचा आहे हे आपण बघितले आहे. आता आपण बघून घेऊयात की हा अर्ज कधीपर्यंत करायचा आहे. म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ती तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. ती तारीख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की या ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणती कागदपत्रे लावण्यात आलेले आहेत, मागवण्यात आलेले आहेत. कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोणती योजना सुरू करण्यात आली तर त्याच्यामध्ये कागदपत्र अत्यंत महत्त्वाची असतात. कारण तुमची जी पात्रता असते तर ती पात्रता या कागदपत्रांच्या आधारावरती तपासली जात असते. त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्र असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे मागवण्यात आलेले आहेत, कोणकोणती कागदपत्रे काढायची आहेत ती सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या ओळखीचा पुरावा लागणार आहे. तर तो ओळखीचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे. बघा आधार कार्डवरती काही नियम लागू झालेले आहेत. जर तुमचं आधार कार्ड या नियमांमध्ये बसत असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. बघा पहिलं कागदपत्र आधार कार्ड आहे. तर हे आधार कार्ड तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे. म्हणजेच त्या आधार कार्डवरती जो फोटो आहे तर तो फोटो सध्याच्या स्थितीचा असायला पाहिजे किंवा सरासरी 1 वर्षांच्या आसपासचा तरी असायला पाहिजे. परंतु ज्यांचा आधार कार्डवरील फोटो 10 वर्षांपूर्वीचा असेल त्यांना लाभ घेता येणार नाही. कारण सरकारला त्यांचा चेहराच कळणार नाही तर त्यांना लाभ कसा द्यायचा हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्या आधार कार्डवरील फोटो असेल, नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल तर या सर्व गोष्टी बरोबर पद्धतीने करायच्या आहेत. म्हणजेच आधार कार्डवरती जो फोटो लावायचा आहे तर तो फोटो सध्याच्या स्थितीचा असायला पाहिजे. कमीत कमी 1 वर्षांपूर्वी तरी आधार कार्ड अपडेट केलेलं असायला पाहिजे. आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे ते नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव, किंवा महिला असतील तर त्या महिलांचं नाव, त्यांच्या पतीचं नाव आणि त्यांच्या सासरकडचं जे आडनाव असेल ते आडनाव सुद्धा असायला पाहिजे. त्यासोबत जन्मतारीख. बघा काही असे आधार कार्डवरती भरपूर नागरिकांच्या जन्मतारीखा
सालामध्ये लिहिलेले आहेत. उदाहरणार्थमध्ये सांगायचं झालं तर भरपूर असे नागरिक आहेत त्यांची जन्मतारीख 1982, 1988 अशा सालांमधील आहे आणि त्यांची जन्मतारीख आधार कार्डवरती सालांमध्ये टाकलेली आहे. तर अशी जन्मतारीख ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख ओरिजिनल टाकायची आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर या ठिकाणी तारीख असली पाहिजे, त्यानंतर कोणता जो महिना असेल, दुसरा तिसरा महिना असेल तर तो महिन्यात मेन्शन केला पाहिजे आणि त्यानंतर साल असलं पाहिजे. बघा उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर 26 ऑगस्ट 2000 किंवा 1900 असेल अशा पद्धतीने सालांमध्ये 3 अक्षरांमध्ये जन्मतारीख असायला पाहिजे आणि तुमचा पत्ता बरोबर असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या गावाचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचा पिनकोड त्या आधार कार्डवरती असायला पाहिजे. बघा या ठिकाणी आपण पहिलं कागदपत्र सांगितलेलं आहे. आता आपण दुसरं कागदपत्र सांगत आहे. बघा दुसरं कागदपत्र मतदान कार्ड असायला पाहिजे. तिसरं कागदपत्र पॅन कार्ड. बघा पॅन कार्ड असेल तरी पण अर्ज करता येईल, नसेल तरी पण अर्ज करता येणार आहे. तुमच्याकडे छोट्या आकाराचे 3 फोटो असायला पाहिजेत. उत्पन्नाचा दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला चालू शकतो. जर तुमच्याकडे दाखला नसेल तर त्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड चालणार आहे. तर बघा हे 4 ते 5 कागदपत्र असणं बंधनकारक आहे आणि ई श्रम कार्ड बघा एवढीच कागदपत्रे लागणार आहेत. आता आपण बघून घेऊयात की ई श्रम कार्डवरती 3000 रुपयांची पेन्शन सुरू आहे. त्यासोबत अजून कोणकोणते लाभ मिळणार आहेत का त्या लाभांची माहिती सुद्धा देऊन टाकतो. आता बघा मित्रांनो या ई श्रम कार्डवरती तुम्हाला 3 महत्त्वाचे लाभ मिळणार आहे. त्याच्यामधील जो पहिला लाभ मिळणार आहे तर तो पहिला लाभ म्हणजे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल, जे ई श्रम कार्डच्या ऑनलाईन वेबसाईटवरती नोंदणीकृत असतील, ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणीकृत असतील त्यांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आयुष्यमान भारत कार्ड या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत उपचार मिळणार आहे. दुसरा लाभ म्हणजे ई श्रम कार्ड. बघा ई श्रम कार्ड कोणाला दिलं जातं तर 90% जे बांधकाम कामगार करणारे कामगार असतात त्यांच्यासाठी ई श्रम कार्ड योजना असते. तर त्यांना त्यांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षणामध्ये सवलती दिल्या जाणार आहेत. ई श्रम कार्ड जे लाभार्थी आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणीकृत आहेत त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी सरकारच्या माध्यमातून अनुदान वितरित होत आहे. त्यासोबत ई श्रम कार्ड जे लाभार्थी आहेत, आता बघा बांधकाम कामगार जे आहेत तर ते कामगारांचा या ठिकाणी काम करत असताना जागीच काही घडलं तर या ठिकाणी त्यांना 3 लाख रुपयांचा विमा सुद्धा उतरत येत आहे. 3 लाख रुपयापर्यंत सरकारच्या माध्यमातून विमा सुद्धा मिळत आहे. त्यामुळे ई श्रम कार्डचे जे लाभार्थी असतील, बघा मित्रांनो एका शब्दामध्ये सांगतो, बघा ही ई श्रम कार्ड योजना बांधकाम कामगारांसाठी आहे. बघा जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी बांधकाम कामगारांनी जर हे ई श्रम कार्ड काढलेलं असेल आणि त्यांनी जर या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी केलेली असेल तर त्यांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन वयाच्या 60 नंतर मिळणार आहे. त्यासोबत ई श्रम कार्ड या बांधकाम कामगारांनी काढलेलं असेल तर त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या घरामधील सर्व सदस्यांच्या दवाखान्यासाठी मोफत पैसे वितरित होत आहेत. 1 रुपया सुद्धा लागणार नाही. बघा सर्व ई श्रम कार्ड धारकांनी आपली नोंदणी ऑफिशियल ई श्रम कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन करायची आहे. हे ई श्रम कार्ड काढायचं आहे. आपल्या मुलांची नावे त्या ई श्रम कार्डमध्ये टाकायची आहेत. पत्नीचं नाव, आपला मुलगा असेल मुलगी असेल त्यांची नावे टाकायची आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार पैसे देत आहे. मुलीच्या विवाहासाठी सुद्धा केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब पैसे देत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जागृत राहायचं आहे आणि या योजनांचा फायदा 100% घ्यायचा आहे. बघा मित्रांनो बांधकाम कामगारांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही तर ही माहिती दुसऱ्याच नागरिकांपर्यंत पोहोचते आणि ते नागरिक चुकीच्या पद्धतीने ई श्रम कार्ड काढतात आणि तेच याचा लाभ घेत आहेत. बघा मागच्या 2 महिन्यांपूर्वी ई श्रम कार्ड भरपूर नागरिकांनी काढले आणि त्यांनी सुद्धा 1 रुपयामध्ये 35 भांड्यांचा भांडेसंच घेतलेला आहे. तर अशा गोष्टी जर सरकारच्या निदर्शनास आल्या तर सरकार त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. कारण ते बांधकाम कामगार नाहीत, ते कुठे जाऊन काम करत नाहीत तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने थोडेफार पैसे देऊन, अधिकाऱ्यांना पैसे देऊन, त्यासोबत हे जे CSC सेंटरवाले असतात त्यांना पैसे देऊन हे कार्ड काढलेलं आहे. तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून
देण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या पोटावरती पाय पडत असल्याचे सरकारच्या सुद्धा निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या संदर्भात म्हणजेच बांधकाम कामगारांच्या संदर्भात अजून आपण काही महत्त्वाची अपडेट आणणार आहोत, ती अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे।